पोहायला येत असताना अनोळख्या ठिकाणी पोहायला जाऊन केलेलं धाडस हे जीवावर बेतत असल्याच्या अनेक घटना जिल्ह्यामध्ये घडत आहेत। या घडलेल्या घटनेनंतर हळहळण्यापेक्षा त्याआधीच आपण सतर्कता बाळगणं ही काळाची गरज बनली आहे। अनोळखी ठिकाणी पोहायला जात असताना नेमक्या पद्धतीनं विहिरी, तलाव, नद्या आणि बंधारे या ठिकाणची परिस्थिती माहीत नसताना पोहायला जाणं हे आपल्या जीवावर बेतल्याच्या नुकत्याच घटना घडल्या आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये या घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन तसेच गावातली मंडळी काय करतात? प्रामुख्यानं अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना खूप महत्त्वाच्या आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होत असल्याचं आपल्याला दिसतच नाहीये। तमाम पालक वर्गांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपली मुलं पोहायला जात असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी ती पोहायला जातात त्या ठिकाणची रेखी करणं अत्यंत आवश्यक आहे। सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पोहायला जात असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करत नसल्याचं दुर्दैवी चित्र समोर आले आहे। एकूणच घटना घडल्यानंतर हळहळण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाय केला तर निश्चित स्वरूपात होणाऱ्या दुर्घटनांना टाळलं जाऊ शकतं। आपल्याला पोहायला येत नसेल तर आपण तज्ञ मार्गदर्शकाशिवाय अशा ठिकाणी पोहायला जाणं टाळलं पाहिजे। ज्या ठिकाणी आपण पोहायला जात आहोत त्या ठिकाणची संबंधित गावकरी असतील, संबंधित शहरातील मंडळी असतील किंवा त्या ठिकाणच्या माहीत असलेल्या व्यक्तीला सोबत घेऊनच पोहायला जाणं अत्यंत आवश्यक आहे। पोहायला जाताना फ्लोट्स असतील, सुरक्षेच्या सर्व त्या नियमांचं काटेकोर पालन करणं अत्यंत गरजेचं आहे। पोहणं हे आनंददायी आहे, तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे, मात्र यामध्ये पूर्णतः ज्ञान नसल्यामुळं, प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळं आपण आपला जीव धोक्यात घालतो आहे। याची किंचित सुद्धा जाणीव आत्ताच्या तरुण पिढीला नसल्याचं दुर्दैवानं म्हणावं लागत आहे। जिल्ह्यातली विविध ठिकाणं आहेत, या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सतर्कता बाळगली पाहिजे। विविध पोहण्याचे जे स्पॉट तयार होत आहेत या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा रक्षक देखील नेमणं गरजेचं आहे।